हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जे विद्यार्थी CSIR UGC नेट जून 2025 ही एक्झाम देऊ इच्छितात, तर त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत व्हॉट आर द इम्पॉर्टंट डेट्स ऑफ दिस एक्झाम। त्याच्यानंतर या एक्झामबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन जी असते ते आपण थोडीशी डिस्कशन करणार आहोत। त्याच्यानंतर आपण बघणार आहे ही जर एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर व्हॉट इज द डिफरंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर दिस एक्झाम। त्याच्यानंतर आपण डिस्कशन करणार आहोत या एक्झामचा एक्झाम पॅटर्न काय असेल। त्याच्यानंतर आपण बघणार आहे आपल्याला एक्झाम जर द्यायची असेल तर आपल्याला सिलेबस माहीत पाहिजे, तर या एक्झामचं एक्झॅक्टली सिलेबस काय असेल, तो सिलेबस तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता। आणि त्याच्यानंतर शेवटचा आपण पार्ट आहे, तो शेवटचा पार्ट म्हणजे टिप्स टू क्वालिफाय द एक्झाम। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तर या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। तर आपण शेवटी व्हिडिओच्या टिप्स देणार आहे तुम्हाला एक्झामच्या, की ही एक्झाम तुम्ही कशी पास होऊ शकताय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला विद्यार्थ्यांना सुरुवात करूया। तर या व्हिडिओचा जो पहिला पार्ट आहे तो आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स, म्हणजे ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या इम्पॉर्टंट डेट्स आपण सांगतो तुम्हाला। तर या एक्झामचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आणि या एक्झामचा जो फॉर्म फिलिंग आहे ते 3 जून 2025 रोजी चालू झालेला आहे ऑलरेडी। आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती बघा किती असणार आहे, 23 जून 2025, ते पण रात्री 12 वाजेपर्यंत। ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला समजलं। त्याच्यानंतर बघा लास्ट डेट फॉर द सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ द एक्झामिनेशन फी। समजा असं झालं की तुम्ही 3 जून ते 23 जूनमध्ये फॉर्म भरलात, फॉर्म भरून झालं पण त्याचं फी पेमेंट करायचं राहिलं असेल तर ते फी पेमेंट करण्याचं लास्ट डेट आहे दॅट इज 24 जून 2025 रात्री 12 वाजेपर्यंत। तर तुम्हाला फी पण सांगतो की किती असणार आहे। जे की जनरल कॅटेगरीमधील जे विद्यार्थी असेल तर त्याला आहे 1150 रुपये फी। जनरल, EWS, OBS, नॉन क्रिमिलियर या कॅटेगरीमधील जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी फी आहे 600 रुपये। SC ST PWD आणि थर्ड जेंडर यांच्यासाठी फी आहे 325 रुपये। तर ठीक आहे, इथंपर्यंत थोडंसं या एक्झामबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो। तर या एक्झामचं नाव आहे बघा जॉईंट CSIR UGC नेट जून 2025। याचा अर्थ असा आहे की CSIR आणि UGC असे दोन इन्स्टिट्यूट एकत्र येतात आणि ही एक्झाम कंडक्ट करत असतात वर्षातून 2 वेळा, म्हणून इथं लिहिलेलं आहे जॉईंट CSIR UGC नेट जून 2025। तर मगाशीच आपण बघितलं की एक्झाम फॉर्म फिल करण्याची जी लास्ट डेट आहे ती 23 जून 2025 आहे। त्याच्यानंतर 24 जून 2025 पर्यंत तुम्ही लास्ट पेमेंट करू शकता, जे एक्झामची फी आहे त्याचं पेमेंट करू शकताय। पण जर तुमच्या फॉर्ममध्ये काय करेक्शन असतील त्या बाबतीत जर तुम्हाला करेक्शन करायचे असतील तर त्याची जी करेक्शन विंडो आहे ती 25 जून ते 26 जून ह्या 2 दिवशी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 26 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही त्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता। अनेकदा 26 जूनची डेट ही संपली, करेक्शन विंडो क्लोज झाली की तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करू शकत नाही त्यानंतर, हे लक्षात आलं। आणि ही एक्झाम जी असणार आहे ती पूर्णपणे एक्झाम कशी असणार आहे बघा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, लक्षात ठेवा, ऑनलाईन असणार आहे। आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ MCQ, ऑब्जेक्टिव्ह टाईप विथ MCQ अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील। ही एक्झाम आहे ती 3 तासाची असणार आहे आणि ही एक्झाम 26, 27, 28 जुलै 2025 रोजी असणार आहे। आणि तुम्हाला जे काही हॉल तिकीट मिळणार असणार आहे ते हॉल तिकीट कधी मिळणार ते जेव्हा एक्झाम असेल त्याच्या थोडे दिवस आधी तुम्हाला वेबसाईटवरती त्याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल तुम्हाला। आणि त्या बाबतीत पण आपण व्हिडिओ बनवणार असतोय, त्यामुळे काय करा की तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यामुळं टाईम टू टाईम तुम्हाला सगळे नोटिफिकेशनच्या एक्झामच्या बाबतीत आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला समजतील। ठीक आहे, तर ही जी 2 वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवा, csirnet.nta.ac.in, त्याच्यानंतर www.nta.ac.in, ह्या 2 एक्झाम फॉर्म फिलअप करण्यासाठी वेबसाईट आहेत। तर आपण आता डिस्कशन करणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर पहिल्यांदा जे विद्यार्थी जनरल, अनरिझर्वड, जनरल, EWS कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना MSc पासआउट होत असताना त्यांना 55% मार्क्स हवेत। आणि जे विद्यार्थी MSc पार्ट 1 पास आहेत आणि त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे MSc पार्ट 2मध्ये, ते पण विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात। पण त्यांना एक रिझल्ट अवेटेड कॅटेगरी म्हणून एक अनेक्झर असतं, ते तुम्हाला भरावं लागते, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर आता आपण बघणार आहोत
व्हॉट इज द एक्झाम पॅटर्न ऑफ दिस एक्झाम. तर एक्झाम पॅटर्न जर बघायचं असेल तर तुम्हाला 3 सेक्शन बघायला मिळतात. पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी असे 3 सेक्शन बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा पार्ट एमध्ये 20 क्वेश्चन असतात. त्यातले तुम्ही मॅक्झिमम 15 क्वेश्चन तुम्ही सोडवू शकताय. आणि पार्ट बीमध्ये पण तुम्हाला 50 क्वेश्चन बघायला मिळतात. त्यातले फक्त 35 क्वेश्चन तुम्ही मॅक्झिमम सोडवू शकताय. पार्ट सीमध्ये तुम्हाला 75 क्वेश्चन मिळतात. त्यातले तुम्ही 25 क्वेश्चन तुम्ही मॅक्झिमम सोडवू शकताय. अशा प्रकारे बघा पार्ट एमध्ये प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सला बघायला मिळतो. पार्ट बीमध्ये पण प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सला बघायला मिळतो. पार्ट सीमध्ये प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्सला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण बघायला मिळते बघा. तर निगेटिव्ह मार्किंग कसं आहे बघा, पार्ट एमध्ये तुम्हाला 0.5 बघायला मिळते निगेटिव्ह मार्किंग. पार्ट बीमध्ये तुम्हाला 0.5 बघायला मिळते. पार्ट सीमध्ये तुम्हाला 1 मार्काचं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला मिळते. अशा प्रकारे टोटल 145 क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यातले तुम्हाला फक्त 75 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला टोटल 200 मार्क्सचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर असंच तुम्हाला मॅथमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स, लाईफ सायन्स, अर्थ सायन्स, ॲटमॉस्फेरिक ओशन अँड प्लॅनेटरी सायन्स यांच्यासाठी आणि केमिकल सायन्स सगळ्यांसाठी तुम्हाला 3 पार्ट 3 सेक्शन तुम्हाला बघायला मिळतात. आणि पार्ट ए सगळ्यांमध्ये कॉमन असणार आहे. बाकीचा जो पार्ट बी आणि पार्ट सी असणार आहे तो सगळ्यांसाठी सेपरेट असणार आहे. तर या एक्झाम पॅटर्नमध्ये जर काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण बघणार आहोत या एक्झामचा सिलेबस काय असणार आहे. तर या एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकताय www.csirhdg.res.in. या एक्झामला तुम्ही जर व्हिजिट केला तर तुम्हाला एक नवीन इंटरफेस बघायला मिळतोय. तर बघा तुम्हाला अशी एक वेबसाईट बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर काय करू शकताय तुम्ही इथं त्या वेबसाईटला जेव्हा व्हिजिट करताय तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, इथं खालीच गेला तर बघा इथं UGC CSIR JRF नेट एक्झामवरती इथे एक टॅब आहे. इथं तुम्ही जर याला सिलेबसवरती क्लिक केला, जर तुम्ही केमिकल सायन्सचे विद्यार्थी असाल तर इथं क्लिक करा, अर्थ सायन्सचे असतील तर इथं क्लिक करा, लाईफ सायन्स असाल तर 3 नंबरला क्लिक करा, मॅथमॅटिकल, फिजिकल सायन्स असे 5 जे वेगवेगळे क्षेत्र आहेत या एक्झामचे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असलेला त्या क्षेत्रामध्ये आपण आता बघणार आहोत टिप्स टू क्वालिफाय द एक्झाम. जर तुम्हाला टिप्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी भरपूर साऱ्या टिप्ससाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतोय. तर त्यातल्या काही टिप्स मी तुम्हाला इथं सांगतो. पहिली टिप अशी आहे की तुमचा सिलेबसच्या बाहेरचा कुठलाही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जात नाही. त्यामुळं जे काही 13 युनिट आहेत 13 युनिटपैकी तुम्ही 13 केले तर चांगलंच आहे. आणि काही वेळा असं होतं की टाईम पुरत नाही, त्यामुळे असं करा की 9 ते 10 युनिट जरी केलं तरी ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी तेवढा अभ्यास पुरेसा आहे असं मला वाटतंय. त्यामुळं अजून तुम्हाला काही टिप्स हवे असते तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. तर तो जर नवीन व्हिडिओ हवा असेल तर मला लवकरात लवकर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ इथंपर्यंत शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुम्हा सर्वांचा धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.